ते पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणला रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो, खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो, खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलंय, झाड वाढत नाही. ते अरे झाडा सॉरी पोरा थोडा दम काही नाही देव झालं. तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या विना वेळ आल्याशिवाय मिळत नाही. सिद्ध करा स्वतःला. स्वतःचं अस्तित्व मोठं करायला मागे पुढे बघायचं नाही. पैसा कमवायचाच. हे कलियुग आहे. खिशात पैसा नावात प्रसिद्धी असेल तर शत्रूही आपल्या मागे पुढे फिरतात. खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपली की आपल्या जवळची माणसं सुद्धा आपली साथ सोडल्याशिवाय राहत नाही. हे सगळ्यात मोठं सत्य आहे. कमवायचं पैसा असला की सगळे आपले. आणि कमवायचा अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे. नोकरी सरकारी असेल ना, पोरगा किती बी काळा भंगार किती बी ढोला असेल, बायको त्याला नाजूक गुरीच येते. तुम्ही किती गुड लुकिंग, जॉ लाईन, सिक्स पॅक, हँडसम असले ना आणि खिशात दमडी नसली ना, तुम्हाला छपऱ्या पुढेला सुद्धा म्हणावं लागतं भाई म्हण किती तरी भाई म्हण, अरे भाई म्हण होती माझं बी होती, अरे भाई म्हण. अशी भिकारी, असली भिकारी अवस्था करायची नाही. इतके मोठे व्हा आयुष्यात. सगळ्यात पहिल्यांदा आई बाबाची स्वप्न पूर्ण करा. ज्यांनी जन्माला घातले त्यांचे पान पेडा आणि पुन्हा असले फालतू धंदे करा. काही गरज नाही. मला नवल वाटतं काय तो आज तो काय भांगारचोट दिवस आहे तो व्हॅलेंटाईन डे. महाराज मला एक अरे 80% लोकांनी आपल्या बायकोसोबत आपल्या जे कोणी असेल त्याच्यासोबत फोटो ठेवले. 20% लोकांचे फक्त कुलगाण्याचे फोटो येते. 20% लोकांचे. आज व्हॅलेंटाईन डे हे प्रत्येक महाराष्ट्राच्या लक्षात आहे. पण आजच माझ्या आर्मीतल्या तरुणांनी आपल्या मातीसाठी देह घाण टाकलं हे मात्र कोणाच्याच लक्षात नाही. बरं का कोपरा बहीण म्हणून सांगतात तर कान उघडून ऐका. पटलं तर घ्याय आणि जमलं तर कराय. आयुष्यात मौज मजा असावीच, वाद फक्त एका मर्यादेत असेल. आणि जेव्हा हे कळतं ना त्यास आयुष्य असंच फुटबॉल सारखं जात नाही. तेव्हा ज्या लोकांचे आपण स्टेटस ठेवतो ना, मग ते हिरो हिरोईन असू द्या कोणी असो, इतकं मोठं स्टेटस करा की आपण लोकांचे नाही, लोकांच्या स्टेटसला आपण असलो पाहिजे. त्याला स्टेटस म्हणायचं इतकं सामर्थ्य. आणि तेवढं व्हायचं असेल तर जे आत्ताच्या वयात करतायत त्याला थोडासा अभ्यासाचा भाग असू द्या. मी तुम्हाला सांगते बोलून, स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय लग्नाच्या भानगडीत पडूच नका. कमवा, स्वतःला सिद्ध करा, स्टेबल राहा. काही खरं नाही या जगात. इथं महाराज सुद्धा फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर तोही मूर्खच आहे. ज्ञानाला मध्ये काही किंमत नाहीये. इथे फक्त प्रेझेंटेशन. तिची मन आहे ना डोंट जज बुक बाय कव्हर, ती कलियुगात लागू होत नाही. इट्स ऍब्सोल्युटली बुक जज बाय कव्हर. इकडे ज्ञानेश्वरी पाठ का असा ना पण ती सायकलीवर आहे, त्याला कोणी खात नाही. इकडे हरिपाठचा पाठ कसा ना पण त्याची गाडी मोठी असू द्या, फटाकेच आहे. हे काय लक्षात ठेवा तुम्ही, हे कलियुग आहे. इथं प्रेझेंटेशनला फार महत्वाचं आहे. म्हणून परमात्मा स्टँडर्डच करायचं. कीर्तनही भव्यच करायची, सत्य दिव्यच करायची. काय करायचं नाही. चुकीच्या ठिकाणी पैसा खर्च करतो ना आपण. 4 गाणी वाजवायची म्हणजे की 10 लाख खर्च येतो. तुम्हाला माहित आहे कुठली ती. मी त्या भावगीचं म्हणत नाहीये. कळतंय तुम्हाला, येडे नाही तुम्ही. कळत नाही असं कोण नाही जगात. सगळं कळतं सगळ्याला. कळत कसं नाही. एखाद्यानं सकाळी मांसाहार केला तो परत चल मनावर मंदिरात येईल का? लगेच म्हणा नगर आज नगर आज चुकीचं खाल्लंय, उद्या पवित्र होतो का तो? आणि कसं परमार्थय बरं. सोमवार गुरुवार खायचं नाही, बाकी दणकावून हाणायचं. मग तेवढा कशालाच वागायचं, तेवढं मी खायचंच की. तुम्हाला असं वाटतं का? तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो बापचे डोळे लागतो, तो खामी बघत नाही, तो खामी बघत नाही, असं करतो. तू दिखावा तरी कशाला कर बघा. तुझं घाबरू बिबरू नको तसं देवा बेवाला. करायचं ती कर. असं कोण घाबरते? घाबरले असते आपण एवढी चुकीची वागलो असतो का? लय अवघड आहे आपलं. मला नवल वाटतं रे. अहो माणसं आम्हाला ज्ञान शिकवतात. त्याच्या स्वामीवर बसलं की आपल्याला सांगतो ताई आपण जास्त खात नाही, जास्त खातो तू. आपण जास्त खात नाही, आपण जास्त पित नाही. आपण एक माळ घातली असतो पण आपल्याला झोपा आवडत नाही. आपली मनाची माळ तिथं चपलीनं हवा वाटतो पण ताकद नसते माणूस तेवढी. आम्ही माळ घालतो म्हणजे आम्ही म्हणतोय आमचं धोका. आणि कायम लक्षात ठेवा
दारात तुळस असावी, गळ्यात तुळशीची माळ असावी, कपाळाला गंध असावा, देवघरात पेटेवरच्या मालकाचं स्थानापन्न असावं. अरे राक्षस जरी तुमच्या घरात प्रवेश करत असेल ना, तर तो सुद्धा त्याची दुर्बुद्धी दारात टाकून सद्बुद्धीने घरात प्रवेश करेल, कारण त्याला विश्वास असेल त्याच्या घरात चाललोय तो फार मोठ्या बापाचा आहे. एखाद्या वेळेस त्याचं वाटोळं केलं तर तो माफ करेल, पण त्याचा मालक माफ करणार, तो मात्र आपलं व्यवस्थित कार्यक्रम आहे. पण विनंती आहे, कंसाला कृष्णाने स्वतःचे मायबाप कारावासात टाकले म्हणून मारलं नव्हतं. आकाशवाणी कधी झाली? लग्नाच्या दिवशीच झाली ना. आणि कृष्णाचे मायबाप म्हणजे वसुदेव देवकीला टाकलंय कधी कारावासात? आकाशवाणी झाल्यानंतर. म्हणजे कंस मारायचं अगोदरच ठरवलं होतं. कळतंय ना? लॉजिक आहे ना? म्हणजे कृष्णाचे मायबाप कारावासात टाकले म्हणून कृष्णाने कंस मारले नाहीत, कंसाने स्वतःचे मायबाप कारावासात टाकले होते म्हणून कंस मारला. कायम लक्षात ठेवा, देवाच्या मायबापाला त्रास झाला तर देव सहन करत, पण स्वतःच्या मायबापाला दिलेला त्रास देव कधी सहन करत नाही. सगळ्यात मोठी गोष्ट, तुम्ही स्वतःचे मायबाप जपा, बाकीचं पुन्हा बघू आपण. आधी योग्य परमार्थ करा, योग्य त्या ठिकाणी राहा, योग्य त्या संगतीत राहता, योग्य ते वागा. उगीच नका रे, बोभाटा करू नका. नामदारा म्हणतात ना, लटके झाले कटके देते काटे एवढे राडे, लटके झाले कटके देते काटे एवढे राडे, पुढे तर चिमणी सरत झाले तिचे काटे एवढे डोळे, लटके झाले कटके देते काटे एवढे राडे, लटके झाले कटके देते काटे एवढे राडे. हे नामदेवरायांचे कुट आभार आहेत. कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाही त्याला कुठं म्हणायचं. महाराज कुठ म्हणजे खोडकर. मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती 17 रांजण भरले, पिळे 12 हाती. कोण व्याली? मुंगी. तिचं दूध 17 रांजण. कुणाचं? मुंगीचं. पिले किती? 12 हत्ती. कुणाचं दूध? हा करा सक्ती. वेळ लागणार आहे महाराज. मनात का सक्ती तर काय? आमची अवस्था तशीच आहे. काम कमी, बोबाटा जास्त. ज्ञान कमी, अहंकार जास्त. कर्म कमी, सांगणं जास्त. नको. माझ्यासाठी फक्त एकच सत्य असावं, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळं जगत भास आहे, इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे, खरं काहीच नाहीये. आणि जे खरं आहे तर स्थिरावता आलं तर माझं आयुष्य 4 मुक्त्यांच्या पलीकडे. मी तुम्हाला सामान्य पद्धतीने 4 मुक्त्या सांगते. देवाची आवड लागणे, देवाचा मार्ग मिळणे, देवापर्यंत पोहोचणे, देव होणे. ह्या 4 भगवंताच्या दारात गेल्यावर 4 मुक्त्या साधतात असं नाहीये. भगवंताच्या दारात क्षणभर जरी थांबलात तरी 4 मुक्त्या साधायची गरज पडत नाही. एवढी ताकद तुमच्या फक्त नामामुळे. एवढंच करायचं. देवाची हेतवानी उभा क्षण भरली, तेरी मोठी छाडी साधी, कालवेळा नाम उच्चारितात, दोन्ही पक्ष वाही उद्धरती फक्त असोनी. पण या संसारात असताना काय करावं? जिवे वेगो करी. माऊली म्हणतात, ना तरी करवी जैसे वेगोनी नाना रसी परी तरस स्वादासी नेहमी जेवी. आमटी करत असताना परी आमटीत जाते, वरणात जाते, पिठल्यात जाते. त्या परीला महागारी आल्यावर विचारायचं, अगं परी माय आमटीत जाऊन आली, मग आमटी तिखट झाली का आळणी झाली? परी माय सांगते का? एवढी डोळू येते पण सांगत ती तिचंच काम करते, बोलतो करी. आपण आपलं सोडून सगळं बोलतो करीतो आणि पुन्हा पुढच्या पिढीला नावं ठेवतो. नसतंय हे आजकाल दिसती माणसं, म्हातारी माणसं तर पोरवाया गेली, पोरवाया गेली, पोरवाया गेली. अरे पण काय गेली? बिडी फुकू फुकू तुमची थोबाड आत गेली म्हणून पोरवाया गेली. उगाच पुढे गेली आहे नाही, त्याचं कारण आहे की नाही? आपला जीव म्हातारा आहे, आपल्याला दिसत नाही, बोलत नाही, चालवता येत नाही. आपण मारुतीच्या मंदिरात काकडा करायला जावं, पथे चालाय नाही. मारुतीच्या वाट्यावर बसून पथे चालतो, ब्रह्मचारी मारुतीला रांगे दाखवतो. ही गुन्हाच फक्त पोरच वाया गेले. आता या म्हाताऱ्या बायका सुद्धा दारात बसून आजकालच्या काय पोर येत होय, ह्यांना काय लाज येत होय, आमच्या जमान्यात नव्हतं माय असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय, किती कष्ट केलं माय, ह्यांना काय जुळय माय, 16 ऐकतं भेटलं माय, भय ग माय. मान्य करतो आम्ही, तुम्ही जेवढं सहन केलं खरंच आम्हाला होणार नाही, पण तुम्ही करून करून करता, बोलून माया घाली होती. आता काय करता? आता मिसळी चोळीता. तुमच्या मिसळीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीला दूध द्यायचं बंद केलं. इतका भगा वास आहे त्या मिसळीचा. तुम्ही नातीला सांगू शकता का त्या लष्करी वाचायला त्या तोंडाने?
नका रे. आम्ही कीर्तन कार्यक्रम, आमचा बाप माळकरी, आमचा आजा माळकरी, पजा माळकरी, पंजाचा माझा मी माळकरीच होता. पण आम्हाला परमार्थ कळतो तरी, कळत नाही एवढी लायकी नाही, पण आवडतो तरी. कळायचं म्हणू द्या, आवड तरी आहे की नाही. हे असं उगाच नसतं रे होत, तर कारण लागतं काहीतरी, आहे की नाही. आपल्या मालिकामधनं जीव निघत नाही, आपण काय लेकरांना ज्ञान शिकवायचं. आपल्या तोंडातल्या शिव्या जात नाही, आपण काय पोरांना ज्ञान शिकवायचे. विचार इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी का. इतकं व्यसनमुक्त गाव आहे का. दोन दिवस आहे तुम्ही सगळे निर्व्यसनी गाव आहे. काय रजवाड. तुमच्या लेकीच्या वयाची आहे, पण 18 वर्ष झालं कीर्तन करते. तोंडाकडे बघून कळतो कोण खातं कोण पितं. तर मी म्हणते मला नाही कळायचं, त्याला कळलं ना. जो विठेवरचा मालक आहे त्याला कळलं की नाही. विचारही करत जा, लय कळत नाही म्हणत जाऊ नका. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही. आता मार 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 तो ती बायको ना, सकाळी तिलाच म्हणते नव्हतं का मारायचं, पिल्यावर कळत नाही. एवढंच बरं कळत नाही. हात लावून घ्यायचं बरं कळतो. आता काय करायचं. माय पिलं ना, डोकळवर शरीरच्या दंडे समोरून येऊन ठेवायचे. कळत नाही ना, त्यांना म्हणायचं काय म्हणू नकोय, ताकद वाढती, गोड लागत्यात, खावा. खातील का. अगं किती वीट टाकलेली असू दे, तेवढ्या धुतीत म्हणे नाटक करत नाही ती. सगळं कळत नाही त्याला. कळत मिळत नाही असं नाही, सगळं कळतंय. कसं कळत नाही. हो यार म्हणे करतात ते. आता हे प्रयत्न देतो काय साधा आहे. त्यांना देतात काय, आपण तर काय कमी त्रास आहे. आणि ते डोक्यातलं काढून टाका. औषधाने इंजेक्शन दारू सुटते. मनावर ताबा असल्याशिवाय व्यसन सुटत नाही. अशी औषधांनी इंजेक्शन दारू सुटली असते ना माय, ह्या महाराष्ट्राच्या बायांनी मंगळसूत्र घाण टाकलं असतं, पण इंजेक्शन आणलं असतं. आणि झोपीतच नाही असतं. आई शपथ केलं असतं. दलिताला जिंदगीचं वापर केलं, घराघरात किंमत नाही, पाहुण्यात इज्जत नाही. जरा डुकरं लागला की दिला असं. प्रामाणिकपणे सांगा, दिलंच नाही की नाही. ती म्हणली असते ना माझं सुद्धा काय खायचं का त्रास. आणि मी काय सांगते, कीर्तन झालं की तुमच्या बायका तरी सांगा त्याला लय येत आहे. आता त्यांना आम्ही सांगाय गेलो 4 माणसं हेच जाऊ नका. ते आम्हाला म्हणतो तुझ्या बापाची भेटो काय का इज्जत खायची का. तू कशाला थोडी भात मोरेली इज्जत मी त्याच्यामुळे घालवायची. काही नाही. संगत असेल चुकीची, तुम्ही किती प्रयत्न करा, काही फायदा होत. जेवढा करण्याचा अधिकार आहे अर्जुना इतका आहे. जेवढी ताकद अर्जुनात आहे तेवढीच ताकद करण्यात आहे. अर्जुनाने देवाला स्वतःच्या रथात बसवलंय, भगवंताने स्वतःच्या रथात कर्णाला बसवलंय. हा अधिकार त्या व्यक्तिमत्वाचा आहे. स्वतः गंगेच्या किनारी नेऊन सांगितलं भगवान श्रीकृष्णाने, अरे असा तसा नाही असतो, देव सांगते म्हणून ऐक. आणि सूर्याचा मुलगा तू, आंधळ्याच्या मुलाशी मैत्री शोभते का तुला. एवढं बोलूनही कर्णाने ऐकलं नाही. देवाने सांगावं, अरे कूटनीती वापरतायत ती मंडळी, अधर्माची साथ देऊ नकोस. कर्णाने सांगावं सगळं कळतोय देवा, पण मन ऐकत नाही. हा दिलदार मनाचा मित्र माझा सुरुवातीपासून माझी साथ देतोय. चालायला लागलो कधी नगरीत ना, तर मला पालखीत बसवतो आणि माझ्यापुढे चालत चालतो. एवढं मोठं मन आहे त्या राजाचं. देवाने सांगावं, आणि आंधळा सर्वत्र म्हणून तूही आंधळा झालास. कसं कळत नाही तुला. तुला पालखीत बसवलं जातं, कारण माहित आहे दुर्योधनाला, जर दुर्योधनासोबत कर्ण चालला तर अख्खा समाज कर्णाला राजा समजणार आहे, दुर्योधनाला नाही. अधिकार मोठा आहे तुझा, सामर्थ्य मोठं आहे तुझं. तुझं अस्तित्व लपवण्यासाठी तुला कौतुकाच्या पालखीत बसवलं जात आहे, आणि स्वतःचं अस्तित्व मोठं करण्यासाठी तू तुझ्या पुढे मोठेपणाने चालतोय. हा त्याचा सगळ्यात मोठी कूटरचना आहे. नको विश्वास ठेव. एवढं सांगूनही कर्णाने ऐकलं. आता तुम्ही माझं एक वाक्य ऐका, देवाचंही ऐकू देत नाही, त्याला संगत म्हणायची आणि कामं आपले